बघतात, काय जटायू बघतात की ही माझे जे मित्र आहेत कोण, दशरथ महाराज, त्यांची ही सून दिसती कोण, सीता, जनक नंदिनी, तिला वैदेवी म्हणतात, विदराजाची कन्या वैदेवी म्हणतात. आणि ती धावा करते, आक्रांत करते, मला वाचवा, पण कोणी वाचवत नाही. त्यावेळेस सीतामाई म्हणते जटायूला, म्हणते की जटायू तुम्ही वृद्ध आहात, तुम्ही शक्तिहीन आहात, तुम्ही एकच करा. ह्या रस्त्याने जेव्हा राम लक्ष्मण येते त्यांना ही वार्ता सांगा, हा दशानंद रावण माझं हरण करून गेलंय, तुम्ही दक्षिण दिशेला मार्ग दाखवा. त्यावेळेस जटायू म्हणतात नाही, तुझं रक्षण करणं हे माझं पहिलं कर्तव्य, माझ्याकडे शक्ती नसेल पण मी प्रयत्न करेल. आणि आचार्य तिथं वर्णन करतात की तिथं घनघोर युद्ध झालं त्यांच्यामध्ये, जटायू आणि रावणामध्ये. आणि जटायू काय करायचे, आपलं नख आणि आपल्या चोचीनं रावणाला रक्तभंबाळ करायचं, त्याचे पाठीचा मांस वरबाडायचे, कधी केस वरबाडायचे. पहिल्यांदा 10 खेचर होते, त्या खेचरांचा वध केला, म्हणजे गाढवांचा. त्याचा सारथी मारून टाकला, त्याचा रथ विध्वंस करून टाकला, त्याचे अस्त्रशस्त्र सगळे तोडून टाकले. आणि एक वेळ अशी आलेली आहे की जटायू त्याला वध करणार, पण त्यावेळेस पुन्हा तो थकून गेलेला होता. रावण पण शक्तिहीन झाला होता. ती युद्ध घनघोर चाललं. आचार्य म्हणतात ती युद्ध किती तास चाललं माहिती आहे का, 3.5 मुहूर्त. 3.5 मुहूर्त म्हणजे 3.5-4 घंटे, म्हणजे 48 मिनिटाचा एक मुहूर्त असतो, म्हणजे 4 घंटे. 48 मिनिटाचा म्हणजे 3.5 घंटे किंवा 2.5-3 घंटेने काही युद्ध चाललं. आणि त्या युद्धामध्ये जटायू सगळा रक्तबंबाळ झाला, रावण पण रक्तबंबाळ झाला. आणि त्याच्यामध्ये एकच भावना होती, काय भावना होती, सीतेचं रक्षण करणं. तिथे जटायूला अपॉइंटमेंट नव्हतं केलं सेवेसाठी. भगवंतानं जटायू पण नाही म्हटले जोपर्यंत भगवंताचा आदेश येईल ना तेव्हाच मी युद्ध करेन, नाही, व्हॉलेंटरी आत्मबलिदान देण्यासाठी तयार झाले. आपले प्रयत्न करणं काम आहे, भले यश नाही आलं तरी चालेल. भौतिक दृष्टिकोनातून जर पाहिलं गेलं तर यश नाही, अपयश दिसेल, पण खरे यश नंतर भेटल. आणि असं युद्ध झाल्यानंतर रावणाने पाहिलं जटायूकडे की हे शक्तिहीन झालेलं आहे. आणि त्यावेळेस पाहिलं की माझा रथ तुटलेला आहे, गाढव मेलेले आहेत, माझा सारथी मेलेला आहे. त्यावेळेस सीता विलाप करतीये. आणि ती विलाप कोणासाठी करतीये, आपल्या स्वतःला खेद करते की माझ्या एका चुकीमुळं मी संस्कार धर्माचं पालन करण्यासाठी मी लक्ष्मणजीची रेखा वलंडली. त्या लक्ष्मण रेखाण्याच्या वर्ण्याच्या पहिले आणखीन एक चूक केली माझ्या जीवनामध्ये. कोणती चूक केली आहे की मी लक्ष्मणाच्या प्रती अपराध केलाय, माझ्या वाघबाणानं मी त्यांना दुःखित केलं. ज्या लक्ष्मणाने माझी एवढी सेवा केली, एवढी काळजी केलं, एवढा स्नेह माझ्यावर होता, मातृतुल्य माझ्याशी भाव असायचा, अशा लक्ष्मणाच्या प्रती मी असं केलं. आणि त्या गोष्टीमुळं मला हे दिवस आज पाहायला भेटलेले आहेत. बघा, सीतादेवी इथं खेद करते स्वतःला. आचार्य म्हणतात की जो प्रामाणिक भक्त असतो ना, त्याच्या हृदयामध्ये कोणाच्या प्रती अपराध झाला असेल किंवा चुका झालेल्या असेल, जसं परीक्षित महाराजांच्या जीवनात चूक झाली, ते स्वतःला आत्मग्लानी करतो. आपल्या जीवनात कसं असतंय, चुका घडल्या ना आपण दुसऱ्यावर बिल फाडत असतो, याच्यामुळं झालं त्याच्यामुळं झालं. नाही, आपल्या दुःखाला कारण दुसरं कोणी नाही, तर आपल्या दुःखाला कारण आपणच आहोत. आणि मग सीतादेवी कोसत होती. आणि कोसत असताना स्वतःला एवढी ती स्वतःला ग्लानी करीत असताना दुसरी गोष्ट तिच्या मनात होती की ती जटायूला नाही का, तिच्या जटायूच्या रक्षणासाठी ती भावनेनं भगवंताला प्रार्थना करीत होती की जटायू रक्तबंबाळ झाला, माझ्यासाठी आहुती बलिदान देतोय, युद्ध करतोय, पण हा दशानन हा राक्षस किती बलशाली आहे, तो पराजित होतोय. आणि त्यावेळी सीतामाई म्हणते सोडून द्या जटायू, तुमच्याकडून होणार नाही. पण जटायू अजिबात थांबत नव्हते, तिथं प्रयत्न करत होते. काय प्रयत्न करत होते आचार्य सांगतात की जो भक्तीमध्ये प्रयत्न करतो शेवटपर्यंत आपल्याला कुठेतरी बलिदान द्यावंच लागतं ना. आपल्या कामा ठिकाणी आपल्याला बलिदान द्यावं लागतं. ऑफिसमध्ये बॉस घ्यायला आल्यानंतर आरती फिरवतो का, या तुमचं स्वागत आहे, तुमचा चेहरा पाहून मला फार आनंद होतो, आरती घेऊ का काय. आले त्याचं तोंड पाहिलं, आपण पाहतो त्याचं आणि तो आपलं पाहतो, असं वाटतं बाप रे. नाही, सगळीकडे आपल्याला नाही का युद्धच करावं लागतं, पण तुम्ही कोणासाठी युद्ध करता हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. आणि मग तिथे झाल्यानंतर रावण काय करतो, खड्ग काढतो, शेवटचं खड्ग राहतं त्याच्याकडे. आणि त्यावेळेस गिर्धराज जटायू ते शक्तिहीन झालेले असतात आणि म्हणतात याला पराजित करण्याचा एक मार्ग, याचे जे पंख आहेत याला मी धनुष्यबाण कितीतरी सोडतोय पण कोणताही प्रभाव करत नाही.
आणि हा शक्तिशाली असून मला एवढं रक्तबंबाळीत करण्याचं, माझ्या शरीराचं छिन्न भिन्न करण्याचं कारण काय? याचे दात आणि याचे नख. आता मी याला काय केलं पाहिजे? याचे पंख छाटले पाहिजे. आणि तलवार घेतो आणि पहिल्या तलवारीमध्ये काय करतो? जटायूचे पंख छाटतात. आणि जसे पंख छाटले दोन्ही छाटल्यानंतर ते पाय छाटतात आणि ते पंख आणि ते इथं पडतात ह्या ठिकाणा. आणि जटायूने का धराशायी होतात. जसं धराशायी होतात, तिसरा वार त्याच्या गळ्यावर करतात आणि सगळ्या शरीरावर घाव केल्यानंतर, रक्तबंबाळ झाल्यानंतर धराशायी होतात. त्यावेळेस सीता म्हणते, जटायू की तुम्ही एकच करा, आता तुमच्याकडे जेवढा प्राण आहे, राम आणि लक्ष्मण आहेत आणि त्यांना सांगा की रावण ह्या दिशेला घेऊन चाललेला आहे आणि माझी एवढी विनवणी सांगा. त्यावेळेस रावण नाही का सीतेला पुन्हा उचलतो आणि सीतेला उचलल्यानंतर आचार्य म्हणतात सीतेला उचललेला जी ओरिजिनल सीतेला उचलू शकली नसते, त्या भगवंतांच्या मायावी सीते उचलल्या. एक मायावी व्यक्ती, मायावी रावण असल्यामुळं मायावी सीतेला उचललं आणि मायावी सीता रावणासोबत गेली. ओरिजिनल सीता गेली नाही. महर्षी आपलं गोविंदराज टीकेमध्ये वर्णन करतात. आणि मग पुढे गेल्यानंतर तिथे जे काही अलंकार पडलेले असतात, भगवंत शोधत अलंकाराच्या दिशेने येतात आणि आल्यानंतर इथं बघतात की पंख पडलेले, रक्त बंबाळ झाले, रक्त सांडलेले, इथं काहीतरी मोठं काहीतरी झालेलं दिसतंय. भगवंत जसं पाहतात, राम 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 एवढंच जटायूच्या मुखातून आवाज येत होता. आल्यानंतर जसं भगवंत पाहतात जटायूला, पाहिल्याबरोबर भगवंत बघतात हा रक्तबंबाळ झालेला आहे. कदाचित ह्या गिधराज जटायूनं माझ्या सीतेला खाल्लं नसेल ना, माझ्या सीतेला तर खाल्लं नसेल. भगवंताला शंका आली आणि याने माझ्या सीतेला खाल्ला असेल ह्या गिधराज, याचा मी आताच वध करतो. आणि मग भगवंत तुनीरमधून नाही का आपला बाण काढणार, तेवढ्यात मारणार. राम राम तर येतोय. लक्ष्मणजी म्हणतात भगवंता थांबा, हा राम राम करतोय, रक्तबंबाळ आहे. आचार्य तिथं म्हणतात की आपण जरी समर्पण केलं तरी भगवंत तुमची परीक्षा पाहतात. एवढा सहजासहजी भगवत प्राप्ती नाही होत, परीक्षा पाहतात. पण गुरु भगवंताला म्हणतात नाही थांबा. काय थांबा? की बघा. मग भगवंत बाण ठेवतात तुनीरमध्ये आणि जटायूला जाऊन बघतात काय झाले, ही अवस्था कशामुळं. ते म्हणतात की दशानन रावण आहे लंकेचा, त्याने तुमच्या सीतेचं हरण केलं. माझ्या पद्धतीने मी सगळे प्रयत्न केले सीतेचं रक्षण करण्यासाठी, पण मी यशस्वी होऊ शकलो नाही आणि ही अवस्था झालेली. आज माझी वार्ता एवढी तुम्हाला सांगितलेली आहे. आणि सांगितल्यानंतर मी आता माझं जो काम होतं तुम्हाला दर्शनासाठी, तुमचं दर्शन करता करता तुम्हाला पाहत नाही का मी हे शरीर सोडतोय. आणि आचार्य भगवंत रामचंद्र रडतायत. कशाबद्दल रडतात माहिती आहे? सीतेबद्दल रडत नाहीत भगवंत. भगवंत जटायूसाठी रडतात की माझे भक्त माझी भक्तीसाठी किती रडतायत, किती प्रयत्न करतायत. आणि असे भक्तांच्या डोळ्यातून अश्रूतून भगवंत जटायूचा अभिषेक घालतात. डोळ्यातून अश्रू येत आहेत की माझे भक्त माझ्यासाठी त्याग बलिदान करतायत, सगळं समर्पण करतायत. आणि ते करीत असताना जटायू हसतात. काय बरं हसतात? ते विचार करतायत की या जगामध्ये कोणाला जर मृत्यू आला असेल, जगात लोक रडतात आणि भक्त आनंदाने हसतो. का बरं हसतो? आचार्य तिथं वर्णन करतात की लोक काळाकडे पाहून, जेव्हा काळाला पाहिलं जातं तेव्हा रडल्या जातात, पण इथं जटायू हसण्याचा आनंद आहे. जो कौशल्याचा लाल आहे, इथं काळाला पाहून लोक लाल होतात, पण माझ्याकडे कौशल्याचा लाल आहे. कोण? कौशल्याचा लाल कोण आहे? श्रीराम आहे. जो काळाचा बाप आहे तो माझ्या समोर आहे. अरे जे भाग्य दशरथ महाराजाला लाभलं नाही, ते भाग्य मला लाभेल. दशरथ महाराजाने पत्नीच्या मांडीवर शरीर सोडलं, मी कोणाच्या मांडीवर शरीर सोडतो याच्याबद्दल त्याचा आनंद होतोय. आचार्य किती डीपमध्ये जात आहेत. आणि बघा आचार्य म्हणतात की इथं आपल्याला शिकवायचं ग्रस्तांसाठी की तुम्हाला कोणाच्या मांडीवर शरीर सोडायचं आहे. पत्नी असेल तर पतीच्या आणि पती असेल तर पत्नीच्या. म्हणे हे दोन्ही मृत्यू भयंकर आहेत. शरीर सोडायचं असेल, आचार्य सांगतात कुठं सोडलं पाहिजे? जिथं भगवंताचं धाम आहे,
भगवंताच्या मांडीत शरीर सोडलं पाहिजे, तेव्हा भगवत प्राप्ती होती. अरे जे दशरथ महाराजाला कोणाचं मुख पाहिलं दशरथ महाराजानं? कौशल्याचं मुख पाहता पाहता शरीर सोडलं. पण जटायू कोणाचं मुख पाहतोय? भगवान रामचंद्राचं पाहतो. त्याच्यामुळं आनंदाचे अश्रू जटायूच्या डोळ्यातून येत होते. आणि ते भाग्य करीत असताना जो कौशल्याचा लाल आहे, याच्यासाठी सगळा प्रयत्न केला आहे, तेच माझ्या जीवनाची परिपूर्णता, ज्या गोष्टीची मी इच्छा केली होती दशरथ महाराजाला, की हे दशरथ तुझ्या पुत्राचा नाही का मला शरीर सोडता सोडता मुख पाहायला भेटल, भगवंतानं माझी इच्छा पूर्ण केली. आचार्य म्हणतात की आपण जर मृत्यूच्या वेळेस चांगली प्रामाणिक इच्छा केली तर भगवंत पण आपल्या प्रामाणिक इच्छा पूर्ण करतात. भौतिक इच्छा करतान तर भौतिक इच्छा गोष्टी भेटतील, पण भगवंताची इच्छा करतान तर भगवंत तुम्हाला भेटतील. तुम्हाला कोणती इच्छा ठेवायची हे तुम्ही ठरवा. आणि असं करता करता जटायूने नाही का तिथे भगवान रामचंद्राला पाहत पाहत प्राण त्याग केला. पण ते त्याग करताना भगवंत म्हणतात की तू माझ्यासाठी शरीर त्याग केला तर मी तुझ्यासाठी काय करेन, साकेत धामाची काय करेल, साकेत धाम देऊन टाकेल. तिथं आचार्य वर्णन करता अग्निपुराणामध्ये, जर एखादा भक्त भक्ती करता करता शेवटी स्मरण नाही झालं ना एखाद्या भक्ताला, तर भगवंत स्वतः येऊन त्याचा उद्धार करतात. जटायू गेलं नाही, तर भक्तीचं रक्षण करण्यासाठी भगवंत स्वतः आले. तुम्ही भक्ती कुठे करा, तुम्ही भगवंत तुमच्या जवळ येतील, तुम्हाला भगवंताकडे जाण्याची गरज नाही. आणि मग अशा वेळेस जटायूला साकेत धाम दिलं. आणि मग भगवंत काय करतात, जटायूला नाही का आपल्या मांडी घेतात. म्हणून ते पिक्चर तुम्ही पाहिला असेल, तो पिक्चर पाहिला की जटायूनं भगवंताच्या मांडीवर शरीर सोडलं, त्याग केला. आणि त्याग केल्यानंतर भगवंत म्हणतात जी उच्च लोकाची गती आहे तिथं अंत्येष्टी संस्कार करतात. आचार्य शिक्षा देतात. भौतिक दृष्ट्या पाहिलं तर जटायू पराजित झाला, सीतेला वाचूही शकला नाही बाह्य दृष्टिकोनातून, पण आंतरिक दृष्टिकोनातून जटायू सक्सेसफुली झाला. त्याच प्रकारे भक्ती मार्गामध्ये भौतिक जीवनामध्ये आपण कधी सक्सेस नाही होणार. ही सफलता, भौतिक जगाची सफलता म्हणजे काय, असफलता आहे. पण जो भगवत भक्तीची सफलता आहे ती मूर्तीच्या वेळेस कळणार आहे. भगवंत ती सफलता देणार आहे. बोर झाली का तुम्ही? सगळ्यांना म्हणा हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भक्तीची सफलता कशामध्ये, बाह्य दृष्टिकोनातून सफलता नाहीये. तुम्हाला वाटत आता मी धोती कुर्ता घातलाय, भगवा कपडा घातलाय, गळ्यातल्या माळा वाढवल्या, नाकाच्या शेंड्यापासून तिलक लावला, कीर्तनामध्ये लय भारी नाचतो मी, हे बाह्य आहे. हृदयातली भावना आपल्याला आकर्षित करते का, ते महत्वाचा विषय आहे. आणि जटायू बाहेर दृष्टिकोनातून फेलियर आहे, पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून सक्सेस आहे. आचार्य म्हणतात आपल्याला काय करायचंय, भौतिक जीवनामध्ये सफलता कधी प्राप्त नाही करायची. खरी सफलता कधी आहे, समसिद्धी हरितोषणम. शेवटी भगवंताला, तुकाराम महाराज काय म्हणतात, शेवटचा दिवस गोड व्हा. रोजचा गोड व्हावा नव्हा असं नाही म्हटलेलं आहे. कधी सांगितलेलं आहे, शेवटच्या दिवशी. का, कारण अल्टिमेट तुमच्यासोबत तेच येणार आहे, भक्तीच येणार, दुसरं काही येणार नाही. मग याच्यासाठी अट्टहास केला होता. कशासाठी अट्टहास केला होता शेवटी. आणि मग जटायूच्या इथं अंतिम संस्कार करतात. आणि भगवंत सगळे याला सांगतात, लक्ष्मणाला काय सांगतात, जा आणि लाकडं जमा कर. आणि लाकडं जमा केले आणि भगवंत तिथे जटायूचा अंतिम संस्कार आणि सगळे मंत्र बोलतात. आचार्य म्हणतात की भगवंताला अंतीची सगळे मंत्र पाठ असतात. आणि जी गती दशरथ महाराजाला भेटली नाही ती गती जटायूला भेटली. आणि जे भाग्य दशरथ महाराजाला लाभलं नाही ते भाग्य कोणाला लाभलं, जटायूला लागलं. कारण दशरथ महाराजाला शरीर सोडताना भगवान राम नव्हते आणि दुसरं अंत्येष्टीला सुद्धा नव्हते. ते भाग्य कोणाला भेटलं. मग खरे पिता भगवान रामचंद्राने कोणाला पिता मानलं, जटायू. म्हणजे स्थान काय साधारण आहे का? तुम्हाला आता पाहिलं, अरे कुंड आहे, आचमन केलं, दर्शन घेतलं, आता प्रसादाचा भांडाराचा कार्यक्रम कधी प्रभूजी कळत नाही. नाही, मेन पॉइंट इथं आहे की जे भगवंत मेन ह्या जटायूला आपले पिता मानतात. आणि अशा अवस्थेमध्ये तिथे अंत्येष्टी केली. आणि अंत्येष्टी केल्यानंतर भगवंत इथे एक बाण, त्याच्या पहिले एक बाण मारतात, इथे या बाण मारला आणि भगवंताने तर्पण केलं पाणी, तर त्याच्यामध्ये एक कुंड लेट आलं. कोणतं कुंड आलं, प्रयागराज लेट आले.
ते म्हणजे लेट आलं ना तर त्या बाजूचं जे कुंड आहे तर तिथे सगळे कपडे धुतात, लोक आंघोळ करतात. पण अलीकडच्या कुंडामध्ये सगळे कुंड आली, म्हणजे ह्या एरियामध्ये तुम्हाला पाणी लवकर भेटणार नाही, इथेच पाणी दिसतं. आता बी किती फ्लो आहे बघितलं तुम्ही, आचमन करतात, मोठा फ्लो आहे. आणि मग भगवंतांनी तर्पण केलं, पहिले पाणी अर्पण केलं, नंतर सगळ्या अस्थी विसर्जन केल्या. म्हणून 10व 13वाचे जे कार्यक्रम होतात ते केले जातात. भगवंताने इथं जटायूचं केलं. मग जटायूच्या लिलेतून एकच सांगलं की जटायूचं जे बलिदान आहे, जे समर्पण आहे, त्याग आहे, जर तुम्ही भक्तीमध्ये जर समर्पण असेल, सेवा असेल, बलिदान असेल, बलिदान याचा अर्थ जीव द्यायचा नाही बरं, म्हणजे काय, आपले सर्वस्व काही भगवंताला समर्पित करणे. आणि जटायूनं प्रयत्न केले आणि तेच प्रयत्न आपल्या भक्ती मार्गात करायचे. आणि जेव्हा आपण असे प्रयत्न करू तर शेवटी आपल्या जीवनाची जी परिपूर्णता आहे भगवत प्राप्तीची ती आपल्याला होईल. म्हणून मायबापानं आपल्या जीवनामध्ये भक्ती मार्गाला प्रामाणिक द्या. काही जास्त करायचं नाही. 16 माळा, जे 16 माळा तर नाही, कोणी 8 माळा करा, 8 माळा नाही जमल्या 4 माळा करा, 4 नाही जमल्या 2 करा. इथं सगळे वर्किंग करणार आहेत, ते करतात. 4 नियमाचे पालन करा. 4 नियमाचे पालन कोणते? मांसाहार नाही, कांदा लसण नाही, चहा कॉफी विडी सिगरेट, की जे 4 नियम ते पालन करा. नित्य नियमानं मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज होते ना, तर आपण चार्जिंग करतो, तसं आपल्या माइंडला चार्ज करण्यासाठी आठवड्याचे जेवढे सत्संग होतात, रविवारी मंदिरामध्ये भागवतम होत आहे, बुधवारी गीतामृत होत आहे, सोमवारी राम मंदिरामध्ये आपलं बक्षी पार्कमध्ये होत आहे, सिडको इंद्रनगरमध्ये होत आहे, सगळीकडे सत्संग होता. जीवन चालत राहणं चालणार आहे. जीवनातल्या कोणत्याही प्रॉब्लेम सहजासहजी संपणार नाहीत, पण आपल्याला कमी वेळामध्ये तुमच्या घरातले कामं करीत राहा. जसं मी एक शेवटचं उदाहरण देतो. फुटबॉलची मॅच आहे ना, फुटबॉलच्या मॅचमध्ये आपल्याला टाईम दिला असतो 45 मिनटं 50 मिनटं, पण त्या 45 मिनटामध्ये काय करायचं, खेळ खेळायचा असतो. तुम्ही खेळ खेळल्याने गोलच नाही केला त्या मॅचला अर्थ येणार नाही. अर्थ काय आहे, जेव्हा तुम्ही गोल करता तेव्हा अर्थ. तसा संसारूपी खेळ खेळा. तुम्हाला 50-60 वर्षे असणार आहे, तुम्हाला ते बॉल म्हणजे काय, संघर्षाचा आहे. आपल्याला सहजासहजी बॉल, फॅमिली प्रॉब्लेम असतील, शारीरिक प्रॉब्लेम्स असतील, फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतील, ऑफिसच्या ठिकाणी प्रॉब्लेम्स असतील, फुटबॉलसारखं आपलं जीवन असणार आहे. पण आपल्या जीवनाचं गाल संसारूपी खेळ खेळायचा. जसं त्या मॅचमध्ये खेळ खेळले आणि गोलच नाही केला, तसं त्या मॅचला अर्थ नाही. तसं तुम्ही संसारूपी खेळ खेळला, संघर्ष केला, पण गोल नाही केला. गोल म्हणजे काय, भगवत प्राप्तीचा गोल नाही केला. जसं त्या गोलला मॅचला अर्थ राहणार नाही, तसं आपल्या जीवनाला पण अर्थ राहणार नाही. म्हणून आपला एकच गोल असला पाहिजे. कोणता गोल, की मला भगवंताचं स्मरण करायचं. आणि ते स्मरण कसं होईल, नित्य नियमाने भगवत नावाने. हरे कृष्णा 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 हरे हरे, राम 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 हरे. आणि हे जटायूचं जे बलिदान समर्पण दिलेलं आहे, अतिशय सुंदर एपिसोड आहे. आचार्य म्हणतात या ठिकाणी, जर तुम्ही निस्वार्थी भावनेनं जर प्रामाणिकपणे भगवंतावर प्रेम केलं तर भगवंत तुमच्याकडे येतील. आणि मृत्यू हा सगळ्यात चांगला मृत्यू आहे, तसा मृत्यू आपल्या जीवनात आलं पाहिजे. आणि दुसरं असं म्हणतात की कोणत्याही परीक्षणामध्ये निस्वार्थी भावनेनं आपण जेव्हा सेवा करू भगवंताची, तर आपल्याला नाही का निस्वार्थीपणे भगवंत आपल्याकडे येतील. स्वार्थ ठेवून जेव्हा भगवंताकडे जातात तर भगवंत म्हण तुझ्या भक्तीमध्ये स्वार्थ आहे, मी प्राप्त होऊ शकत नाही. जटायूने निस्वार्थपणे भगवंताची सेवा केली, तशीच आपण काय केलं पाहिजे, भगवंताच्या सेवेमध्ये निस्वार्थ. आणि मृत्यू अटळ आहे, एक ना एक दिवस आपल्याला सगळ्याला सोडायचे, पण त्या मृत्यू अटळ असल्याबरोबर भगवत सेवेमध्ये आपलं जीवन समर्पण करा. आणि शिक्षाष्टकामध्ये एक शेवटचं वाक्य म्हणतात, शरीर झिजतंय झिजत राहणार आहे. तुम्ही कोणासाठी आणि कसे झिजवतात हे महत्त्वाचं आहे. भौतिक संसारासाठी झिजवलं तर तुमच्या हाताला काही येणार नाही, पण भगवंतासाठी झिजवलं तर निश्चित, जसं जटायूनं भगवंतासाठी शरीर झिजवलं तर भगवंत धावून आले, तसं तुमचं शरीर भगवंतासाठी झिजवा, भगवंत तुमच्यासाठी धावून येतील. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. श्री श्री सीता